हॅलो डिअर स्टुडंट्स. प्रकरण 3 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या, मानवतावादी प्रश्न यातील दुसरी समस्या म्हणून गरिबी आणि विकास यातील गरिबी, विकास आणि संयुक्त राष्ट्र संघ याच्याद्वारे शाश्वत विकास आणि सहस्त्र विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावर गरिबीचा प्रश्न निर्मूलन करण्याचा, ही समस्या दूर करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला, याबाबतची माहिती आपण मागील काही भागात घेतली. अर्थातच नैसर्गिक साधनांचा वापर स्वतःच्या गरजा पूर्ण करून घेण्यासाठी ज्यावेळेला मानव सतत धडपडत असतो, अशा वेळी समाजाकडूनच अनेक सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्न तयार होत जातात आणि पुढे हेच प्रश्न देशासमोरचे मूलभूत प्रश्न म्हणून समोर येतात. याबाबतची माहिती आपण मागील काही भागात घेतली. याला भारत देखील अपवाद नाही आहे. अशा प्रश्नांचा जर भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर भारतात आजही हे जे प्रश्न आहेत, मग त्यामध्ये गरिबी, दारिद्र्य किंवा विकासाचे हे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न भारताच्या विकासाच्या आड येत असताना आपल्याला आढळून येतात. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आर्थिक नियोजन या पद्धतीचा स्वीकार करण्यात आला. त्या अंतर्गत गरिबी, बेरोजगारीचा समूळ उच्चाटनासाठी विविध ध्येय धोरणे व योजनांची आखणी देखील करण्यात आली. मग ही आखणी कोणती आहे? गरिबीचा मूळ प्रश्न भारतात कशा स्वरूपात आहे आणि त्याला अनुसरून भारताच्या शासन व्यवस्थेने कोणत्या प्रकारच्या अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला, याबाबतची माहिती आपण आजच्या या भागात घेणार आहोत. अर्थातच या भागात आपल्याला प्रामुख्याने अभ्यास व्हायचा आहे तो म्हणजे भारताच्या विकास प्रक्रियेचे असणारे 3 पैलू आणि त्याचबरोबर भारताच्या विकास धोरणाचे मूल्यमापन. अर्थातच भारत हा एक विकसनशील अर्थव्यवस्था असणारा देश आहे की त्यामुळे या अर्थव्यवस्थेत मूलभूतरित्या ज्या प्रश्नांकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले, त्यामध्ये लोकसंख्या वाढ, दारिद्र्य, कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर असणारे लोकांचे अवलंबन, त्याचबरोबर कमी औद्योगिकरण, कमी दरडोई उत्पादन यासारख्या समस्या या सोडवण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून भारताची शासन संस्था ही याची दखल घेत असताना आपल्याला आढळून येते. आजच्या घडीला एक भारताची ओळख आपण म्हणू शकतो की जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था अशी एक भारताची ओळख निर्माण झालेली आहे. अर्थातच गरिबी समस्येचे समूळ उच्चाटन करण्यामध्ये शासन व्यवस्था पूर्णपणे यशस्वी झाली आहे असे मात्र आपण म्हणू शकत नाहीत. अजूनही भारतामध्ये साधारणतः 2011च्या जनगणनेनुसार असे स्पष्ट करण्यात आले की जवळपास 27% अधिक लोकसंख्या ही गरिबीच्या रेषेखाली जीवन जगत असताना आढळून येते. अर्थातच ही जी एक गरिबीची असणारी ही जी संकल्पना आहे किंवा ही जी समस्या आहे, ती समस्या भारतामध्ये बहुआयामी स्वरूपाची असलेली आपल्याला आढळून येते. गरिबी म्हणजे भारतात केवळ जीवनावश्यक वस्तूचा अभाव नसून राजकीय संधीचा अभाव आहे, त्याचबरोबर मानवी सन्मानाचा अभाव आहे, निर्णय प्रक्रियेत सहभाग नसणे आणि त्याचबरोबर भांडवलाची असणारी कमतरता, उत्पादन संसाधनाची आणि उपकरणांची असणारी कमतरता, शेतीवर असणारे अधिकतम अवलंबित्व आणि त्याचबरोबर कुशल मनुष्यबळाची कमतरता आणि याला जोड म्हणजे जनतेची असणारी निरक्षरता, अज्ञान, अशा अनेक स्वरूपामध्ये आपण गरिबीचे अस्तित्व भारतामध्ये पाहू शकतो. अर्थातच गरिबीच्या या अस्तित्वात किंवा गरिबीची ही जी समस्या आहे, ही समस्या सोडवत असताना स्वतंत्र भारताने ज्या विकास कार्यक्रमाचे आयोजन केले त्याला अनुसरून भारताच्या विकास प्रक्रियेचे प्रामुख्याने 3 पैलू स्पष्ट केले जातात. अर्थात स्वातंत्र्योत्तर भारताचा ज्यावेळेला आपण एक अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतो तर भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केलेला आहे. अर्थात भारतामध्ये जी एक पुरातन काळापासून असणारी जी गरिबी आहे, ही समस्या मध्य कालखंडामध्ये ज्यावेळेला मुघल भारतात आले आणि त्यानंतर ब्रिटिश भारतात आले, मुघल आणि ब्रिटिशांनी भारताची खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट केली. त्यातच
नैसर्गिक आपत्तींना भारताला सामोरे जावे लागले आणि स्वातंत्र्योत्तर भारतामध्येही युद्ध, मग ते चीनचे आक्रमण असेल किंवा पाकिस्तानचे आक्रमण असेल, अशा युद्ध आणि युद्धजन्य परिस्थिती या सर्वांमधून म्हणजेच नैसर्गिक आपत्ती, युद्ध, युद्धजन्य परिस्थिती आणि भारताचा असणारा इतिहास या सर्वांमध्ये भारतातील दारिद्र्य किंवा गरिबी ही एक भयावह स्वरूपाची समस्या म्हणून आपण पाहू शकतो. अर्थात स्वातंत्र्यानंतर भारताने ज्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला त्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर जी ध्येय धोरणे होती ती ध्येय धोरणे ही राजकीय स्वातंत्र्य आणि आर्थिक स्वातंत्र्य ही एकमेकांना जोडणारी होती. म्हणजेच राजकीय स्वातंत्र्याचे ज्यावेळेला संविधानाद्वारे बहालीकरण करण्यात आले त्याचबरोबर आर्थिक स्वातंत्र्याला त्याची पायाभूत स्वातंत्र्य म्हणून स्वीकृत करण्यात आले. एक सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून जर भारताच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचा आपण विचार केला तर त्यामध्ये आपल्याला हे आढळून येते की भारताचे राष्ट्रीय धोरण हे नेहमीच राजकीय स्वातंत्र्याला मोठ्या प्रमाणामध्ये स्वीकार करणारे होते आणि त्याचबरोबर भारताने एक बाह्य सार्वभौमत्वाच्या दृष्टिकोनातून जे आपण शीतयुद्धकालीन भारताचा एक अभ्यास केला होता त्यामध्ये पाहिले होते की अलिप्ततेचा स्वीकार करत असताना दोन्हीही राष्ट्रगटाकडून, मग तो अमेरिकन गट असो किंवा सोव्हिएत रशियन गट असो, या दोन्हीही राष्ट्रगटाकडून भारताने आर्थिक मदत ही स्वतःच्या विकासासाठी घेण्यास सुरुवात केली होती आणि त्यामुळे दोन्हीही राष्ट्रगटाशी त्यांनी मैत्रीचे, सलोख्याचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. अर्थातच बाह्य सार्वभौमत्वामध्ये देखील भारताने जे राजकीय स्वातंत्र्य स्वीकृत केले ते आर्थिक स्वातंत्र्याशी जोडले गेलेले होते आणि अंतर्गत दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो तर त्यामध्येही आपल्याला आढळून येते की भारतामध्ये अंतर्गत स्वरूपामध्ये व्यक्ती विकासाला अधिकाधिक प्राधान्य दिल्याचे आपण अभ्यासू शकतो किंवा एक शासन संस्थेच्या निर्णय प्रक्रियेद्वारे आपण त्याचा अभ्यास करू शकतो. अर्थातच हे जे अंतर्गत ध्येय धोरणे आहेत त्यामध्ये भारताने विकास प्रक्रियेचे प्रामुख्याने 3 पैलू स्पष्ट केले होते. या 3 पैलूपैकी पहिले पैलू म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, त्यानंतर 2 आत्मनिर्भरता आणि 3 म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धती प्रस्थापित करणे. अर्थातच या 3 पैलूंचा अभ्यास करत असताना भारतातील गरिबी आणि विकास या संकल्पनेच्या दृष्टिकोनातून जो पहिला पैलू सांगितलेला आहे की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, या पैलूमध्ये प्रामुख्याने अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे त्याला औद्योगिकरण असे स्पष्ट केलेले आहे की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. लघु उद्योगाऐवजी मोठ्या उद्योगावर भर देण्यात आला. त्याचबरोबर या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणामध्ये पंडित नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान, यांनी कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकीकरणाला महत्त्व दिले आणि त्याचबरोबर जमीन सुधारणा आणि जलसिंचन याद्वारे कृषी विकास घडवून आणण्यावर भर देण्यात आला. अर्थात अर्थव्यवस्थेचे हे जे आधुनिकीकरण आहे यामध्ये एक 2 संकल्पना आपण सहज पाहणे आवश्यक ठरते की आधुनिकीकरण म्हणजे काय. तर आधुनिकीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेतील विविध प्रकारच्या संस्थात्मक व रचनात्मक बदलांची ती प्रक्रिया आहे. अर्थातच आधुनिकीकरणात नवीन बदल, मग ते बदल उत्पादन तंत्र असेल किंवा त्यांची पद्धती असेल, यांना महत्त्व प्राप्त होत असते. या आधुनिकीकरणात आधुनिकचा दुसऱ्या बाजूने विचार करताना एक आपण असं स्पष्ट म्हणू शकतो की शेती क्षेत्रावरील जे अवलंबित्व आहे ते कमी करून, अर्थात औद्योगिकरणाचा अर्थ स्पष्ट करत असताना असे स्पष्ट करण्यात आले की आधुनिकीकरणामध्ये शेती क्षेत्रावर जे भारतातील जे अवलंबित्व आहे ते अवलंबित्व कमी करून औद्योगिकरणाला अधिक प्राधान्य देणे म्हणजे काय आहे, आधुनिकीकरण आहे. अर्थातच भारतीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक क्षेत्रातील जे आधुनिकीकरणास स्वातंत्र्योत्तर भारताने प्राधान्य देऊ इच्छिले ते प्राधान्य अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे होते. अर्थात हे जे भारताच्या विकास प्रक्रियेचा एक पैलू म्हणून स्वीकारण्यात आला की ज्यामध्ये आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण असे स्पष्ट करण्यात आले. आता हे औद्योगिकरण म्हणजे काय, तर औद्योगिकरण म्हणजे कारखाना पद्धतीत
कारखाना पद्धतीतील मोठ्या व भांडवल प्रधान उद्योगांचा विकास करणे. अर्थात जे लघु उद्योग किंवा कुटीर उद्योग होते यांचे रूपांतर मोठ्या उद्योगधंद्यांमध्ये करणे याला काय म्हटलेलं आहे? औद्योगिकरण. या औद्योगिकरणाची सुरुवात ब्रिटिश कालखंडामध्येच भारतात झालेली आपण पाहू शकतो. भारताच्या या विकास प्रक्रियेतील जो पहिला पैलू आहे की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण अर्थात औद्योगिकरण होय. यामुळे परिणाम काय निर्माण होणार होता तर या औद्योगिकरणामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती आणि उत्पादकता वाढली जाणार होती. का? कारण ज्यावेळेला मोठमोठे उद्योगधंदे प्रस्थापित होतील, कारखाना पद्धती निर्माण होईल आणि अशा या कारखाना पद्धतीमुळे रोजगाराची संधी ही मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण होईल आणि त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि यंत्रसामुग्रीचा वापर करत असताना उत्पादन क्षेत्रामध्ये देखील वाढ होणे शक्य होते. आणि या दृष्टिकोनातून स्वतंत्र भारताच्या अर्थव्यवस्थेचे पहिले पैलू म्हणून स्वीकारण्यात आले ते म्हणजे अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण म्हणजे औद्योगिकरण होय. तर या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणामध्ये एक दुसरी बाजू आणखी स्पष्ट करण्यात आली की लघु उद्योगाऐवजी मोठ्या उद्योगांवर भर देणे. अर्थात लघु उद्योग म्हणजे काय तर साधारणतः उद्योगांचे जे वर्गीकरण असते ते वर्गीकरण कच्चा माल, उद्योगासाठी लागणारा कच्चा माल, आकार व त्याच्या मालकीच्या आधारावर केले जाते. यापैकी जे आकार अर्थात उद्योगाचा जो आकार आहे या आधारावर जे वर्गीकरण केले जाते ते वर्गीकरण म्हणजे लघु उद्योग आणि मोठे उद्योग. अर्थातच उद्योगाचा आकार हा गुंतवणूक, त्याचबरोबर भांडवलाची किंमत, नियोजित लोकांची संख्या व उत्पादन प्रमाण या बाबींशी संबंधित असते. त्यानुसार लघु उद्योग आणि मोठे उद्योग असे त्याचे वर्गीकरण केले जाते. भारतामध्ये नेमके अशा लघु उद्योगांना एक ग्रामीण स्तरावर स्वीकारत असताना नागरी स्तरासाठी मात्र मोठ्या उद्योगांवर या नवीन अर्थव्यवस्थेनुसार भर देण्यात आला. यामुळे होणार काय होते तर याचा परिणाम असा होता की कामगारांच्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. उद्योगधंद्यांमध्ये झालेली वाढ, मोठ्या उद्योगधंद्यांची झालेली निर्मिती आणि यामुळे परिणाम काय तर कामगार जी संख्या वाढत होती त्या वाढत्या संख्येला रोजगार उपलब्ध होणार होता. आणि या दृष्टिकोनातून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कृषी क्षेत्राऐवजी औद्योगिकरणाला अधिक महत्त्व दिले. अर्थातच जे पंडित जवाहरलाल नेहरू यांचे पहिले आर्थिक धोरण होते ते आर्थिक धोरण ज्याला आपण नवीन आर्थिक धोरण म्हणून संबोधतो त्यामध्ये तत्कालीन संख्याशास्त्रज्ञ प्रसंतचंद्र महालनोबिस यांनी या आर्थिक धोरणाची मांडणी केली. अर्थातच या आर्थिक धोरणाची मांडणी करत असताना देशातील कृषी क्षेत्र हे जे एक पायाभूत उद्योग व्यवसाय म्हणून ज्याकडे पाहिले जात होते याऐवजी औद्योगिकरणाचा अधिकतम विकास करणे याबाबतचे ध्येय धोरणे आर्थिक दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून निश्चित करण्यात आली. अर्थातच हे ध्येय धोरणे निश्चित करत असतानाच आणखी एक व्यवस्था स्वीकारण्यात आली या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणामध्ये, ती म्हणजे जमीन सुधारणा आणि जलसिंचन व्यवस्था. जमीन सुधारणा म्हणजे काय तर जी आपल्या राज्यामध्ये कृषी क्षेत्राला अनुसरून एक प्रगतीची व्यवस्था म्हणून हा जमीन सुधारणा कायदा घडवून आणण्यात आला. यामध्ये जी पडीक किंवा निरुपयोगी जमीन आहे त्या जमिनीतील दोषांचे निराकरण करून किंवा त्यावरील जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण दूर करणे आणि ती जी जमीन आहे जिला आपण पडीत किंवा नापीक जमीन म्हणतो ती जमीन शेती, लागवड व नागरी वस्तीसाठी उपयुक्त करणे याला काय म्हणतात जमीन सुधारणा. म्हणजेच
जी जमीन कोणत्याही कामासाठी उपयोगात आणली जात नाही अशा जमिनीला शेती किंवा मानवी वस्तीसाठी, नागरी वस्तीसाठी उपयोगात आणणे याला काय म्हटलेले आहे? जमीन सुधारणा, जे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या आधुनिकीकरणातला एक पैलू होता. तर त्याचबरोबर जलसिंचन व्यवस्थेकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले. जलसिंचन म्हणजे काय? तर निसर्गावर आधारित शेती करत असताना भारतामध्ये जे पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त पिकांना दिलेल्या पूरक पाण्याला जलसिंचन असे म्हणतात. म्हणजे पावसाच्या पाण्याव्यतिरिक्त आपण जे तलाव, कालवे, विहिरी याद्वारे जे पाणी शेतीसाठी उपयोगात घेतो त्याला काय म्हणतात? जलसिंचन. आणि भारतामध्ये जमीन सुधारणेबरोबरच या जलसिंचन व्यवस्थेचा स्वीकार करण्यात आला, ज्याचे प्रमुख उद्देश म्हणून स्पष्ट करण्यात येतात की मोसमी जो पाऊस असल्यामुळे इतर ऋतूत देखील पीक घेणे शक्य होईल. त्याचबरोबर वर्षातून एकापेक्षा जास्त पिके घेणे शक्य आहे. त्यानंतर तिसरे उद्देश स्पष्ट करण्यात आले, ते म्हणजे नगदी पिके घेणे शक्य होईल. नगदी पिके म्हणजे पाणी जर उपलब्ध असेल तर त्वरित पीक आणि पिकांना पाणी देत असताना त्याची उत्पादकता वाढवणे शक्य होईल आणि रासायनिक खते लागू पाडण्यासाठी याचा उपयोग होईल. आणि एक शेवटचा उद्देश सहज सांगितला जातो, तो म्हणजे दर हेक्टरी जास्त उत्पादन घेणे. अर्थातच हे जे जलसिंचन आहे हे घडवून आणत असताना जलसिंचनासाठी भारतात प्रामुख्याने ज्या माध्यमांचा किंवा ज्या पद्धतींचा स्वीकार करण्यात आला त्यामध्ये विहिरी, त्यानंतर कालवे, त्याचबरोबर तलाव या पद्धती स्वीकारण्यात आल्या. या पद्धतींचा स्वीकार करत असताना पहिली जी विहीर आहे त्यामध्ये विहिरीचे प्रमाण हे भारतात 53.96% असलेले आपल्याला आढळते. तर कालवे हे 32.32% आणि तलाव हे 5.13%. तर इतर माध्यमे जे जलसिंचनासाठी वापरली जातात ती 6.66% असलेली आढळतात. 1951चे जे भारताचे जलसंधारण धोरण होते त्या धोरणानुसार सिंचन प्रकल्पाचे वर्गीकरण हे 3 प्रकारे किंवा 3 माध्यमात करण्यात आले. त्यातील एक म्हणजे मोठे सिंचन प्रकल्प, की ज्यामध्ये 5 कोटीपेक्षा जास्त प्रकल्प खर्च असणारे किंवा 90 TM पेक्षा जास्त क्षमतेचे, म्हणजे पाण्याची पातळी जास्त क्षमतेचे जे प्रकल्प आहेत त्यांना मोठे सिंचन प्रकल्प. 2 मध्यम सिंचन प्रकल्प, की ज्यामध्ये 25 लाख ते 5 कोटीपर्यंतचा खर्च असेल आणि 7 ते 8 TMC क्षमता असणारे हे प्रकल्प असतील. तर लहान प्रकल्प, की ज्यामध्ये 25 लाखापेक्षा कमी खर्च असेल आणि 1 ते 2 TMC क्षमता असणारे हे प्रकल्प असतील. अर्थातच ही जी जलसिंचनाची व्यवस्था आहे याचे काही उदाहरण म्हणून आपण या ठिकाणी पाहू शकतो, ते म्हणजे या असणाऱ्या विहिरी आणि त्याच्या बाजूला असणारे शेततलाव, जे कृत्रिमरित्या बांधणी करत असताना पावसाचे पाणी साठवून ठेवणे आणि त्याचा पाऊस नसतानाच्या कालखंडामध्ये शेतीसाठी उपयोग करून घेणे. त्याचबरोबर हे धरण जे हिराकुंड धरण आहे, असे अनेक धरण की ज्यामध्ये साधारणतः 1957 मध्ये हे धरण जेव्हा बांधण्यात आले तेव्हा त्याची लांबी ही 26 किलोमीटर आहे आणि भारतातील हा सर्वात पहिला, सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प होता. अर्थातच 1951 पासून जे जलसिंचन धोरण भारताच्या शेती विकासासाठी स्वीकारण्यात आले त्यामध्ये पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर असणारे जे सतलज नदीवरील भाकरा व नागर हे जे धरण आहे हे देखील एक मोठे धरण म्हणून पाहिले जाते, की ज्याची 222.55 मीटर ही उंची आणि लांबी ही 518.25 मीटर आहे. आणि या धरणातून साधारणतः चंदीगड, हरियाणा, पंजाब आणि दिल्ली एवढ्या राज्यांना पाणी पुरवठा होतो. म्हणजेच या धरणाची क्षमता ही 4 राज्यांच्या शेती उपयोगी पाणी पुरवठा करण्या एवढी क्षमता असणारी आहे. आणि या जलसिंचनाचं एक आणखी उदाहरण म्हणून आपण सांगू शकतो ते म्हणजे कोयना धरण. अर्थात हे जे कोयना धरण आहे हे देखील एक देशातील असे धरण की जे फक्त पाणीसाठा उपलब्ध करून देत नाही तर जलविद्युत प्रकल्प आहे, की ज्यामधून वीज निर्मिती केली जाते. साधारणतः एकूण 1920 मेगावॉट वीज या
प्रकल्पातून निर्मिती केली जाते. म्हणजेच बहुउद्देशीय प्रकल्प. शेतीसाठी आवश्यक असणारे पाणी साठवणूक करत असताना, जलसिंचन करत असतानाच वीज निर्मिती करणे, पिण्यायोग्य पाणीचा पुरवठा करणे या विविध उद्देशाने अशा विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले किंवा घडवून आणण्यात आले. याला अनुसरून जे भारताच्या विकास प्रक्रियेचे दुसरे पैलू सांगण्यात आले ते म्हणजे आत्मनिर्भरता. आज आपण सर्वात अधिक स्वरूपामध्ये पाहत आहोत की ज्या वेळेला चीनकडून होणारे जे एक हुकुमशाही म्हणण्यापेक्षा विस्तारवादी जी धोरण सारणी किंवा विचारसारणी चीनने निर्माण केली, त्यामध्ये चीनच्या बहुतांश उत्पादन साधनांवर आज आपण बहिष्कार केला आहे. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्येच स्वदेशी आणि ग्रामविकास, स्वराज्य ही संकल्पना स्वीकारण्यात आली होती आणि त्यालाच पुढे भारताच्या नवीन आर्थिक विकास कार्यक्रमांतर्गत स्वीकारण्यात आले, ज्यानुसार स्वातंत्र्योत्तर काळात या मूल्यांचा संबंध हा भारतातील अर्थव्यवस्थेच्या आत्मनिर्भरता संकल्पनेशी जोडण्यात आला. भारताचे जे कारखाने आहेत ते कारखाने पूर्णपणे स्वदेशी असतील आणि उद्योगधंद्यांच्या विकासाकडे भारताची अर्थव्यवस्था लक्ष केंद्रित करे, अशा स्वरूपामध्ये याचे नियोजन करण्यात आले. अर्थातच स्वदेशीचा पुरस्कार करत असताना केवळ सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांसाठी भारताने इतर राज्यांकडून आर्थिक मदत घेतली असली तरी देखील साधारणतः ज्या वेळेला भारतामध्ये आण्विक चाचणी घेण्यास सुरुवात झाली 1998 पासून, जी यशस्वी आण्विक चाचणी घेण्यास सुरुवात झाली, त्यानंतर भारताने अधिकतम आत्मनिर्भरता या तत्वाकडे किंवा या पैलूकडे लक्ष केंद्रित केलेले आपल्याला आढळते. अर्थातच हे आत्मनिर्भरतेचे संकल्पना स्वीकारत असताना भारताच्या विकास प्रक्रियेचे तिसरे महत्त्वाचे पैलू आहे ते म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत. अर्थातच भारतामध्ये 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. नियोजन आयोग ही एक अशी व्यवस्था किंवा संस्था ज्याचा भारताच्या संविधानामध्ये कोठेही तरतूद किंवा उल्लेख नाही. मात्र तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम अध्यक्षस्थान स्वीकारत असताना नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली. हे जे नियोजन आयोग आहे याचे प्रमुख काही उद्दिष्टे होते. ही उद्दिष्टे कोणती की भारताच्या विकासासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे, स्थानिक पातळीवर, राज्य स्तरावर आणि केंद्र स्तरावर भारताचा विकास घडवून आणण्यासाठी या पंचवार्षिक योजना खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असताना आज आपण पाहू शकतो. या पंचवार्षिक योजनांची तयारी करणे, खाजगी क्षेत्राऐवजी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगाला महत्त्व देणे, त्याचबरोबर भारताच्या समाजवादी संकल्पनेला प्रोत्साहन देणे आणि कल्याणकारी राज्याला प्रोत्साहन देणे व रोजगाराची निर्मिती करणे, अशा अनेक उद्देशाने या नियोजन आयोगाची निर्मिती करण्यात आली, ज्याचे पुढील काळात साधारणतः 1951 मध्ये शेती विकासासाठीची पहिली पंचवार्षिक योजना या नियोजन आयोगाद्वारे स्वीकारण्यात आली, ज्यामध्ये शेती विकास घडवून आणणे आणि लघु उद्योगाबरोबरच मोठ्या उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रातील मूलभूत आणि अवजड स्वरूपाची असणारे जे उद्योगधंदे व्यवस्था आहेत त्यांच्या गुंतवणुकीवर या नियोजन आयोगाच्या पंचवार्षिक योजनेनुसार भर देण्यात आला आणि याला अनुसरून 1 जानेवारी 2015ला अलीकडील काळात 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्यामध्ये भारत सरकारचा एक विचार गट शासनाचा दिशादर्शक आणि धोरणात्मक सल्ला देण्याचे कार्य करणारी व्यवस्था म्हणून या नीती आयोगाकडे पाहिले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतातील ही जी विकास व्यवस्था आहे या विकास व्यवस्थेचे हे जे 3 पैलू आहेत की अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करणे, 2
अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण करत असताना आत्मनिर्भरतेला वाव देणे आणि तिसरा म्हणजे समाजाची समता व सामाजिक न्याय असणारी समाजवादी पद्धत विकसित करणे. समाजवाद या संकल्पनेला आपण मागील भागात अभ्यासलो होतो की ज्यानुसार समाजातील प्रत्येक घटकाचा समान स्वरूपामध्ये किमान गरजांची पूर्तता करत असताना आर्थिक विकास घडवून आणणे ही व्यवस्था म्हणजे समाजवादी पद्धत. आणि अशा विकसित स्वरूपाच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार भारतातील गरिबी दूर करत असताना भारताच्या अर्थव्यवस्थेने, स्वतंत्र भारताच्या अर्थव्यवस्थेने विकास संकल्पनेअंतर्गत स्वीकारलेले आपल्याला आढळून येते. या पुढील भागात आपण अभ्यासणार आहोत की भारतातील या गरिबी आणि विकास कार्यक्रमाअंतर्गत कशा प्रकारे एक टप्प्यानंतर किंवा प्रत्येक कालखंडामध्ये कसे बदल होत गेले याबाबतचा आपण पुढील भागामध्ये अभ्यास करूयात.